नमस्कार, किचन अँड मोर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसा रवा केक करणार आहोत. अगदी परफेक्ट प्रमाण आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणालाही जमेल इतका सोपा हा केक अगदी कोणीही करू शकेल. बीटर, अंड, ओव्हन याचा वापर न करता अगदी घरच्या साहित्यामध्ये मऊ लुसलुशीत असा हा जाळीदार मस्त असा केक तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटी तेल किंवा तूप घ्यायचं आहे. मी ते तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी. पाऊण वाटी आपल्याला ताजं दही लागणार आहे आणि अर्धी वाटी दूध लागणार आहे. दूध आपण लागेल तसं वापरणार आहोत आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर अजून साखर घेऊ शकता. बस इतकं सामान आपल्याला लागणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर, दही आणि साई असलेलं दूध घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटी तेल जे आपण घेतलं होतं ते सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि छान फिरवून घ्यायचं. बीटरचा वापर न करता अगदी मस्त आणि क्रीमी टेक्स्चर होतं. तुम्ही बघू शकता इथे एकदम छान आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये 1/2 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. एकसारखं फेटून घ्यायचं आहे, अजिबात गुठळी ठेवायची नाही. आता इथे मी 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. आता रवा छान फुलण्यासाठी अर्धा तास हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे. आता रवा छान भिजतोय तोपर्यंत आपण बटर पेपरची तयारी करून घेऊया. जर असेल घरात तर तुम्ही तो वापरू शकता, जर नसेल तर अशा पद्धतीने तयार करू शकता घरच्या घरीच. इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण केक बेक करणार आहोत. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही असं पेपर टाकून त्याच्यावर तेल लावायचं आणि तो पेपर त्या डब्याच्या मापाचा करून घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचा. अगदी 1 मिनिटामध्ये आपला बटर पेपर तयार होतो. हे बघा, तयार झाला आपला बटर पेपर अगदी मापात आणि यामुळे केक खाली चिटकतही नाही आणि लागतही नाही. वरून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि याच्यामध्ये केकचं मिश्रण ओतायचं. आता आपलं रव्याचं मिश्रण देखील छान फुललेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. बरोबर 30 मिनिटं मी हे मिश्रण साईडला ठेवलेलं होतं आणि पहा रवा एकदम घट्ट झालेला आहे, छान भिजलेला आहे हा रवा. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. हे मिश्रण करत असताना कुकर प्रीहीट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण एखादा पदार्थ करतो आणि त्या पदार्थामध्ये जर आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरली असेल तर तो पदार्थ लगेचच मिक्स करून गॅसवर ठेवायचा असतो, म्हणजे तो पदार्थ छान फुलतो आणि बसत किंवा चिकटत नाही. असं एकाच दिशेने मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं, अजिबात गुठळी ठेवायची नाही. असं पातळ करून घ्यायचं, एकदम खूप घट्ट पण ठेवायचं नाही. घेतलेल्या दुधामधून आपलं एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे. आता आपलं केकचं बॅटर एकदम रेडी आहे. आता ते पटकन डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि डबा डॅप करायचा आहे, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून जातात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे टुटी फ्रुटी, काजू बदामचे पिस्ते काप करून इथे घालू शकता, ते सुद्धा छान लागतात. असा 3 ते 4 वेळेला डॅप करून घ्यायचं आणि एअर बबल्स काढून घ्यायचे. मी कुकर असा गॅसवरती ठेवला होता आणि तो गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये डिश ठेवलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. डिश उलटी ठेवायची आहे आणि कुकरचं शिट्टी काढून ठेवायची आहे. याच्यामध्ये आपण हा डबा ठेवून घेऊयात. कुकरची शिट्टी काढून मग झाकण लावायचे आहे. शिट्टी लावून झाकण लावायचं नाही. आणि आपण आता केक 40 मिनिटे बेक करून घेणार आहोत. बरोबर 40 मिनिटं लागतात. 40 मिनिटांनंतर एकदा चेक करून पाहायचं. मध्ये सुरी ठेवायची आणि बघायचं केक चिकटतोय की नाही. जर चिकटत असेल तर 5 मिनिटं अजून ठेवायचा आणि नंतर खाली काढून थंड करून घ्यायचा. पूर्ण थंड झाल्यानंतरच केक काढून घ्यायचा आहे. बघू शकता किती मस्त आणि स्पॉन्जी लुसलुशीत केक तयार झालेला आहे.
अगदी एकसारख्या रंगावरती बेक झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता। हा केक बिना फ्रीजशिवाय अगदी 8 ते 15 दिवस अगदी सहज टिकतो आणि नंतर अजूनच सॉफ्ट होत जातो। आता याला मी कट करून दाखवते तुम्हाला। बघा किती मऊ आणि स्पॉन्जी झालेला आहे, अजिबात चिकट झालेलं नाही, बघू शकता। अगदी इझिली कट झाला आणि किती मऊ लुसलुशीत झालेला आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।